असं आहे, मागच्या वेळेस एका मंत्र्याचा, समाज कल्याण मंत्र्यांचा फोटो आपण सगळ्यांनी पाहिला आणि त्यामध्ये त्यांच्या घरामध्येच त्या बॅगा भरलेल्या त्यांनी दाखवल्या गेल्या. आता ह्यामध्ये काय नवल आहे की हे सगळे आमदार हा धंदा करून बसले आहेत तिजोरी साफ करण्याचा. आणि याचं कनेक्शन खरं आहे की खोक्याशी संबंध आहेच, त्यामुळं खोके कुठेही तुम्हाला दिसेल महाराष्ट्रात, आणि राज्यच खोक्यांचं आलेलं आहे. खोक्या आणि बोक्यांचं राज्य महाराष्ट्रात असल्यामुळे नोटाच्या बंडला ज्या काही आमच्या अंबादाजींनी दाखवल्या आहेत ते सत्य आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, प्रामाणिकपणा सिद्ध केला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. भाजपने विरोधी पक्षनेते पदावरून गुगली टाकल्याचं एक सांगितलं जात आहे. भास्कर जाधवांच्याही तुमच्या नावाची चर्चा जी आहे त्या ठिकाणी सुरू झाली. नाही, आता मला माहीत नाही चर्चा कुठून आली, काय आली. माझ्याबरोबर कुठलीही अशी चर्चा झालेली नाही किंवा मी सुद्धा कोणाबरोबर चर्चा केलेली नाही. मी कोणाला भेटलो पण नाही. आणि आमचे नावं आम्ही महाविकास आघाडी म्हणून दिलेले आहेत, त्यामुळे ती नावं त्यांनी फायनल करावी अशी आमची इच्छा होती. आणि आम्ही सर्वजण, बाळासाहेब, मी आणि परबजी, आम्ही 4-5 लोक मध्यंतरी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि मंत्रालयामध्ये. त्यावेळेस महाविकास आघाडीचे आम्ही प्रमुख नेते होतो आणि तो निर्णय घ्यावा म्हणून मुख्यमंत्र्यांना त्यावेळेस विनंती केली होती की अध्यक्षांना तो निर्णय घ्यायला सांगावा म्हणून. पण त्यामध्ये माझ्या नावाचा कुठेही त्यामध्ये उल्लेख नव्हता. ही कुठून गुगली आली आणि काय आहे हे मला माहीत नाही. कुठेतरी अधिवेशन अशा पद्धतीने रेटण्याचा प्रयत्न दिसतंय का, आणि जी रास्त मागणी, संवैधानिक मागणी आहे विरोधी पक्ष नेते नेमणे, हे म्हणजे ॲटिट्यूड सरकार नाही, ॲटिट्यूड काय आहे, सत्तेची गरमी आणि सत्ता जे काही आहे ती सत्ता रेटून नेऊन मनमानी कारभार करून लोकांना गृहीत धरून, विशेष म्हणजे की आम्ही करतो ते पूर्ण खरं आहे असं लोकांच्या गळी उतरवून मीडियाचा वापर असेल, तुमच्या सगळ्या एजन्सीचा वापर असेल, आणि याचा धाक दाखवून रेटून राज्य करण्याचं काम चाललेलं आहे. आणि त्यामुळंच विरोधी पक्ष नेता असला नसला तरी काही त्यांना फरक पडत नाही, कारण त्यांना संविधानिक पदावर उपमुख्यमंत्री अविसंविधानिकपणे चालतात. त्यामध्ये राज्यपालांच्याकडे मंत्री म्हणून सही करतात आणि बाहेर उपमुख्यमंत्री म्हणून मिरवतात. ते चालतं, ते कुठल्या संविधानात आहे? परंतु संविधानिक पद असूनही ते रिक्त आहे याची चाळ जर सत्ताधाऱ्यांना नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पण वारंवार मांडला जात आहे. आज ते पण म्हणाले आणि विदर्भातील अनेक नेते मुद्दा उचलत आहे, मात्र सत्ताधारी भाजप जो आहे ते वेगळा हे नाही, मला काल मी बावनकुळेजींचं वक्तव्य ऐकलं, काही आणि आमच्या दरेकरजींचं मी ते वक्तव्य ऐकलं. त्यांना आमची विनंती आहे की तुम्हीच मुद्दा काढला होता. आता महाराष्ट्र तुम्हाला दिसत आहे, मुंबईतल्या भूखंड तुम्हाला दिसत आहेत, त्यामुळे आता विदर्भाचा विसर पडला आहे. कारण नागपूरच्या जमिनीचे दर 20-25 हजार रुपये आहेत, मुंबईच्या जमिनीचे दर 1 लाख 1.5 लाख कोटी आहेत, 1.5 लाख हजार आहेत, 1.5 लाख रुपये आहेत, 1 ते 1.5 लाख रुपये. त्यामुळं मलिदा कुठे आहे हे त्यांना माहीत आहे. त्यामुळं महाराष्ट्राचा मलिदा खाण्यामध्ये त्यांना विदर्भाचा विसर झालेला आहे. त्यामुळं ते विदर्भ आता आमच्या डोक्यात आहे वगैरे सांगून उपयोग नाही. 11 वर्ष होत आहेत. जर करायचं असेल तर तुम्हाला थांबवलं कोणी? दिल्लीत सत्ता तुमची आहे, महाराष्ट्रात सत्ता तुमची आहे, आणि इथल्या शेतकरी, इथले सगळे युवक, आज सगळ्यांचे मोठे प्रश्न आहेत. आणि विदर्भाला जो हिस्सा मिळाला पाहिजे तो अद्यापही मिळत नाही. त्यामुळे वेगळ्या विदर्भाचा विचार जर होत असेल तर त्या संदर्भातली आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सत्ताधाऱ्यांच्या आमदारांचा एक व्हिडिओ जो आहे तो सध्या व्हायरल होत आहे. ते मी बोललो आहे नोटांच्या बंडलांचा, त्यांनी केलेलं नोटाचं बंडल जे आहे ते खरं आहे ना. हे खोक्यांचंच सरकार आहे, त्यामुळं नोटाचे बंडल काही नवीन नाही. मंत्र्यांच्या घरात नोटांचे गोणी भरलेले दिसतात, बॅगा भरलेले दिसतात. आणि आता निवडणुकीमध्ये पाहिलं तुम्ही 5-5, 10,000 रुपये मत वाटले गेले, पैशाचा महापूर आला, आणि हे सगळं महाराष्ट्र लुटून खाण्यामध्येच सगळं चाललेलं आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राची लूट जोपर्यंत जेवढी लुटता येईल तेवढी स्पर्धा आहे, आणि हे नोटांचे बंडल तुम्हाला दिसत राहणार. यावर चौकशी होऊन कारवाई केली पाहिजेत, कारण दानवेजींनी जे काही पुरावे दिलेत, जी माहिती दिली, त्याची चौकशी व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.